जे निर्गुणाची ओळखण, जे अनुभवाची खूण, जे व्यापकपण संपूर्ण सर्वांभटी. तर शारदा मातेची ओळख कुठे कुठे, शारदा मातेचं स्तवन का आहे? शारदा माता स्तवन म्हणजे शारदा मातेची स्तुती करायची. मग ह्या शारदा मातेचं काम कुठे कुठे आहे? निर्गुणाची ओळखणं. जर निर्गुण दाखवायचं असेल तर प्रत्यक्षात त्या परेमध्ये ओळख निर्माण झालं पाहिजे की इथे निर्गुणाचं कार्य आहे ना. बैठकीमध्ये प्रत्यक्षात तो निर्गुणाचंच कार्य करतो. हे दाखवेल कोण? जो ज्ञानी आहे तो. ज्ञान कोणाकडे आहे? तर शारदा माता जिथे आहे तिथे ज्ञान आहे. शारदा माता जिथे आहे तिथे ज्ञान आहे. मग ही दाखवणारी कोण आहे? तर शारदा माता. विचार करा, म्हणजे शारदा माता कुठे कुठे कार्य करतो. दाखवण्याचं सुद्धा कार्य शारदा माता करते. उत्तम दाखवण्याचं कार्य करते, उत्तम बनवण्याचं कार्य करते शारदा माता. निर्गुण कसा आहे? तो निराकार आहे. तो दिसत नाही, त्याला नाही आकार नाही उकार. जो दिसतच नाही आणि त्याला आकार नाही उकार, पण समाजामध्ये जर कार्य करायचं असेल तर जो निर्गुण रूप आहे तो सगुण रूप त्याला घेऊन यावं लागतं आणि निरूपण द्यावं लागतं. असंच निर्गुणाचं कार्य निर्गुणामध्ये तो करू शकतो. बघा, झाडावर फुलं येतात. झाडावर पहिला काय होतं का? झाडावर काहीच नव्हतं, त्याच्यावर कळ्या आल्या. कळीमधून फूल निर्माण झालं. कसं हो? त्यांनी कार्य केलं, निर्गुणातूनच केलं ना ते कार्य. ते निर्गुणातून केलं फुलांचं कार्य. फळं बघा, ते झाडावर कळी येते, त्याचं फूल निर्माण होतं. फुलामधून परत तो थोडं छोटं फळ निर्माण होतो, नंतर मोठा होत जातो. हा कार्य कुठला आहे? निर्गुणातून आहे. हे दाखवेल कोण? तर शारदा माता दाखवेल. कारण जिथे ज्ञान आहे तेच दाखवणार. मग ज्ञान कुठे आहे? जिथे शारदा माता आहे तिथे ज्ञान आहे. बाहेर बघायला गेले तर विद्या, कॉलेज ही सगळी शारदा मातेचीच लक्षणं आहेत. ही सगळे आहेत ते काय? शारदा माता. आता दसरा येणार. दसऱ्याला जेव्हा त्या शारदा मातेचंच हे असतं ना, सरस्वती काढतात आणि त्या शारदा मातेलाच वंदन करतात. सरस्वती ही शारदा मातेचं रूप आहे आणि शारदा माता ही सरस्वतीचं रूप आहे. दुसरं काय आहे? जे अनुभवाची खूण. अनुभव कधी घेता येईल? जेव्हा प्रत्यक्षात आपण बघणार, प्रत्यक्षात नजरेने बघणार, आपल्या डोळ्याने बघणार, ते अनुभव आपल्याला घेता येईल. किंवा अनुभव असं घेता येईल. बघा, अनुभव कुठून घेता येईल? स्वतः शेतकरी घ्या. शेतकरी कधी अनुभव घेईल? जेव्हा तो स्वतः शेतात भाताची पेरणी करेल आणि त्या भातापासून 2 दिवसांनी पाऊस पडलं तर ते 2 दिवसांनी रुजून त्याला कोंब बाहेर फुटतं. कोंबाने ते वाढत जातं दाणं आणि नंतर तो शेतकरी सगळे भात थोडं काढून सगळीकडे लावत असतो ना, पूर्ण शेतभर लावत असतो. आणि किती दाणे किती पेरतो शेतकरी? तर 1 मण किंवा अर्धा मण पेरतो आणि पूर्ण 1 एकरमध्ये त्याला अर्ध्या मणाचं 1 खंडी 1.5 खंडी असा भात देतो. बघा, हे अनुभवाची खूण आहे. तुम्ही प्रत्यक्षात बघा. म्हणजे हे पेरणं जेव्हा पोटामध्ये म्हणजे परेमध्ये जेव्हा ते शब्द उमटतात की आपल्याला आता हे पावसाला चालू होणार, त्याच्या अगोदर पेरणी करायला पाहिजे. 2-4 दिवस पावसाला आहे, 4 दिवस पाऊस पडायला आहे, सुरुवात व्हायची आहे, त्याच्या अगोदर शेतकरी पेरणी करतात. हे त्यांच्या परेमध्ये ते शब्द उलगडतात, उगम पाडतात. बघा, जेव्हा लहान मूल जन्माला येतं तेव्हा आई 2-3 वर्ष होतात मुलाला, तेव्हा आईच्या परेमध्ये पण ते शब्द निर्माण होतात. वडिलांच्या परेमध्ये सुद्धा ते शब्द निर्माण होतात. ते परेतून कंठामध्ये आणि कंठातून वैखरीवर येतात आणि बोलतात की आपला मुलगा आता शाळेत घालायच्या लायकीचं झालं. बोलतो ना, आपली मुलगी शाळेत घालायच्या लायकीचं वय झालं, तिचं आता शाळेत घालायला पाहिजे. किंवा ते घरातच शिकवते माता किंवा वडील पण शिकवतात. कामाला दिवसभर काम करतात, संध्याकाळी येतात आणि वाटतं त्याला की मुलांना घरातच शिकवूया.
बघा, अ पासून अ कसा काढायचा, अज्ञ हे सगळं कसं काढायचं. पहिला कसा श्री गणेश असं काढायचे होते. त्या पहिल्यांदा सुरुवातीला श्री गणेश कसं काढायचं, तसं ते वडील श्री गणेश काढतात आणि मुलांना तसं सांगतात की हे काढून बघ, किंवा त्यांच्या हातामध्ये पेन्सिल देऊन ते शब्द काढायला, असे घोटायला सांगतात. एक एक वाटी काढून, एक एक उकार काढून ते घोटायला सांगतात. आणि घोटलताना त्यांना ते शब्द येतं. मग हे कोण शिकवतं, तर हे कोणी निर्माण केले शब्द, तर शारदा मातेने. हे सगळं विश्वामध्ये जे रंगीबेरंगी आहे, जे हिरवळ आहे, जे लावण्य स्वरूपाची प्रभा आहे, बघा, ही सूर्याची किरणं, ही सूर्य निर्माण कोणी केलं, तर त्या शारदा परेमध्ये जो शब्द अंकुर जिथे फुटला त्या ईश्वराच्या परब्रह्माच्या, तीच ती शारदा मातेची शक्ती, तेच ते वेद आहेत. ते वेदानुसार त्या सूर्याला निर्माण केलं आणि सूर्याची किरणं सगळीकडे विखरायला. कारण का, सूर्याची किरणांनी पाणी आटतं हे ईश्वराला, हे परब्रह्माला माहिती होतं. सूर्याच्या किरणाने सगळे प्राणी सजीव असतात, सगळे प्राणी आणि सगळे चांगले प्राणी सजीव असतात. पण जे राक्षस असतात त्यांना किरणाची पण गरज नसते. जे राक्षसी कृत्य असते त्यांना किरणांची पण गरज नसते, सूर्याची पण गरज. बघा, अंधेरा आणि ज्ञान आणि अज्ञान सगळे राक्षसी कर्म असतात आणि ज्ञान असतं तो साधूची कर्म असतात ना. एखाद्या साधूची असतात, एखाद्या संताची कर्म असतात. आणि जो अज्ञानी आहे त्याच्याकडे सगळे राक्षसी कर्म असतात. मग ही राक्षसी कर्म करणारी प्रत्यक्षात शारदा माता तर नसतेच, मेन त्यांचे विकार असतात. मग हे विकार निर्माण करणारे विकारच कोण आहेत, ते राक्षसच आहेत. मग त्यांच्या पण ह्याच्यामध्ये ती शारदा माता काम करते. पण सांगितलं ना, ज्याच्याकडे कुविचार आहे त्याच्याकडे कुविचाराप्रमाणे ती काम करते, ज्याच्याकडे सुविचार आहे त्याच्याकडे सुविचाराप्रमाणे काम करते. पण प्रत्यक्ष देहात शारदा माता दोन्ही प्रकारे आहे, कुविचार आणि सुविचारामध्ये दोन्ही प्रकारे कार्य करून घेते. पण मनुष्य या नात्याने मनुष्याला जो मेंदू दिला समर्थाने, जो मेंदू आहे परब्रह्माने दिलेला, कुठल्याही प्राण्याला एवढा मोठा मेंदू दिलेला नाही. प्रत्यक्षात तुम्ही हत्ती बघा, हत्तीला एकदम छोटा मेंदू आहे, पण मनुष्याचा जो मेंदू आहे ना तो सगळ्यात मोठा आहे. म्हणजे सगळ्यात जास्त ज्ञान आहे ते मनुष्याला आहे. व्यापकपणे संपूर्ण सर्वांघटी पृथ्वी म्हणजे हिरवळ, हे हिरवळ सोनेरी हे सगळीकडे काय, सगळीकडे पिखरवलेलं आहे ना. सगळीकडे उत्तमाच्या छटा आलेल्या आहेत, सगळीकडे हिरवळ आहे. हिरवळीचं नंतर सोनं बघा, प्रत्येक झाडं कशी फुलांनी अशी हे बहरलेली आहे. शेती बघा, शेती हिरवळ नंतर सोनं देते ना, पूर्ण धान्य देते. म्हणजे काय देते ती, सोनं देते. सुजलाम सुफलाम मलयज शीतलम अशी ही शेती आहे. असं का आहे, व्यापकपणे संपूर्ण सर्वांघटी, अशी सर्वांघटी सर्वांमध्ये आलेली, म्हणजे जे कार्य करणारी आहे, जे उत्तमाचं कार्य करणारी आहे, ही शारदा माता आहे. आता कॉलेज घ्या, पहिलीपासून ती ग्रॅज्युएशनपर्यंत, डॉक्टर, इंजिनियर, हे कोण, हे शारदा माताचे तर लक्षणे आहेत. का आहे शारदा मातेचं, हेच तर शारदा मातेचं आहे. म्हणून ते शारदा मातेला कोटी कोटी वंदन करा. सकाळी उठल्यानंतर श्री गणेशाला जसं वंदन करता तसे ते शारदा मातेला वंदन करा. तर तुमच्या वाणीवर उत्तमाचे उत्तम शब्द निर्माण होतील आणि तुमच्या परेमध्ये उत्तमाचे बोध असे आतून निर्माण होतील की आत्ता आपल्याला काय करायचं आहे, आत्ता आपल्याला कुठलं कार्य करायचं आहे, हे शब्द निर्माण होतील. त्या शारदा मातेला अखंड वंदन करा. तर ते शब्द सगळे निर्माण करणारी ही शारदा माता आहे. बघा, शास्त्रे पुराणे वेद श्रुती अखंड जयेचे स्तवन करीती, नाना रूपी जयेस भजती प्राणी मात्र. बघा, सगळे नाना रूपाने तिला भजन करतात, तिचं भजतात ना. विद्या घेतले तर प्रथम त्या ग्रंथ घ्या, सगळे त्या ग्रंथांना नमस्कार केल्याशिवाय हात लावत नाही, ग्रंथांना उघडत नाही. पहिला त्या ग्रंथांना नमस्कार करतात तेव्हा तो ग्रंथ उघडला जातो. काय हो शारदा मातेचं किती आपण हे करतो, म्हणजे
किती एक प्रकारे किती तिचं मान सन्मान करतो, कारण ती ग्रंथामध्ये आहे, ती वेदांमध्ये आहे, ती प्रत्येकाच्या परेमध्ये, वैखरीमध्ये, कंठामध्ये, कंठातून वाणीमध्ये बघा कसं कार्य करून घेते, उत्तमाचं कार्य करून घेते. शास्त्रे, जी शास्त्र आहे, जे परमार्थाला मान्य आहे, जे परमेश्वराला मान्य आहे तेच शास्त्र आहे. जे पुराण आहेत, पुराण म्हणजे काय तर त्या परमेश्वराची ओळख कोणालाच माहिती नसती. जर 18 पुराण नसते लिहिले तर कोणाला माहिती असतं परमेश्वर कोण आहे. प्रत्येकजण म्हणाला असता की निसर्ग हाच परमेश्वर आहे, पण ज्या निसर्गाला पण घडवणारा परमेश्वर आहे, ज्यांनी आपल्याला घडवलं आईच्या उदरामध्ये, त्यांनीच निसर्गाला घडवलं, त्यांनीच निसर्गाला निर्माण केलं. पण प्रत्येकजण काय म्हणतो की निसर्ग हा परमेश्वर आहे. नाही, निसर्ग हा परमेश्वर नाही, तर निसर्गाला घडवणारा तो परब्रह्म आहे. मग हे कोणाचं कार्य आहे? शारदा मातेचे शास्त्र जे आहे बघा, शास्त्र आहे ना, प्रत्येकाला शास्त्र आहे. बघा मनुष्य जन्माला आले ना, मनुष्यामध्येच शास्त्र आहे, प्राण्यांना नाही शास्त्र. कारण मनुष्याला कुठलं पण कार्य करायला शास्त्र दिलेले. हे शास्त्र कोणी लिहिले, कोणी निर्माण केले तर शारदा मातेनेच निर्माण केले. शास्त्र आहेत ना, शास्त्र जन्माला आल्यापासून तो शास्त्र आहे. जन्माला मूल आला की 4-5 दिवसांनी त्याची काय होते, सटी होते ना. सटी येऊन त्या बाळाच्या कपाळावर नशीब लिहिते. म्हणतात सटवी येऊन बाळाच्या कपाळावर काय लिहिते, नशीब लिहिते. म्हणजे काय, नशीब लिहिते म्हणजे काय, ती शारदा माताच असते की तुला पुढे कुठलं काय करायचंय. असे ती जागृत तिथून लिहिते की तुझ्या नशिबामध्ये तू जसं पाऊल टाकणार तसं तुला मिळणार. पण मग तू पाऊल कसं टाकायचं, उत्तम कर्माची टाकायची का घाण कर्माची टाकायची, हे तुम्ही सोचायचं आहे. म्हणून मनुष्याला जो मेंदू दिलाय ना, ते चांगलं सोचण्यासाठी दिलंय. मग मनुष्याला एवढंच समजायचं. बघा तुम्ही एवढे काही व्हिडिओ बघता ना, कुठे काय घडतं हो, काय घडतं बघा. कशी बदनामी होते त्यांची. जे लोक घाण कर्म करतात त्याची होते ना, सगळीकडे बदनामी होते. मग असं वाटतं का मनुष्याला, आम्हाला वाटतो का की आपली बदनामी व्हावी? नाही ना. आपला बघा काही मनुष्यांचे सगळीकडे मान सन्मान होतो. का हो मान सन्मान होतो? बघा जे अखंड ईश्वराची भक्ती करतात ना, त्यांचा सगळीकडे मान सन्मान होतो. मग तेच आपण घ्यायचंय. बघ त्यांचं मान सन्मान होतो. बघा सद्गुरूचंच घ्या. आपल्या सद्गुरूच्या सगळीकडे विश्वामध्ये मान सन्मान होतो ना. मग सद्गुरूचं जसं मान सन्मान होतो तसंच आपल्याला वाटायला पाहिजे की आपलं सुद्धा मान सन्मान व्हावं. मग काय करावं आपण फक्त त्याच्यातून सार घ्या. सार घेणं म्हणजे काय, ईश्वराची भक्तीच नाही. ईश्वराची भक्ती लक्षात ठेवा, ईश्वर कणाकणाने भरलेलं आहे. तुमच्यात आमच्या सगळ्यामध्ये भरलेलं आहे, प्राण्यांमध्ये भरलेलं आहे. म्हणून असं नाही की बाहेरचे प्राणी आणून घरात ठेवायचे सगळे, नाही. त्याच्यात एकच पवित्र असे आहेत ना, जे पवित्र आहेत, जे शुभ आहेत, त्यांना बघा गाईला गोठा निर्माण केलेला आहे ना. मांजरांना कुत्र्यांना गोठा नसले तर पण लोक काय करतात, आता घरामध्ये आणतात. बघा कसे त्यांच्याकडून म्हणजे त्या परेमध्ये कसे शब्द शिजलेले असतात की त्यांना घरात आणा. मग काय होतं, घरात अशुभता निर्माण होते, शुभता नाही आहे. याला शुभता सगळ्यामध्ये ईश्वर आहे. म्हणून ईश्वराला त्यांनी घर कोणाला दिलंय तर माणसांना दिलंय. त्या शास्त्र लावून दिलं ना, प्रत्येकाला शास्त्र लावून दिला. मनुष्याला घर दिलं. बघा झोपडीपासून घर, घरापासून बिल्डिंग, बरंच काय, हवेली, महल, हे मनुष्याला दिलं. पण पशूंना, जे प्राण्यांचं शोषण करतात, जे प्राण्यांना खातात, त्यांना जंगल दिलं. त्यांना घर काय तर त्यांना जंगल आहे. गायींना काय, आपणच त्यांना गोठा बांधून देतो. कारण गाय का आहे, शाकाहारी आहे. गाय म्हैस शाकाहारी आहे हो. गाय म्हैस पेंढा खातो, गवत पण खाते. गाय गवत खाते, ती पण पेंढा खाते. म्हणजे बाकीचं काय अन्न, बाहेरचे जे अन्न असतं ते खाते. कच्चं अन्न ही गाय खाते. किंवा आपण त्यांना शिजलेलं अन्न भरू शकत, शिजलेलं घालतो खायला.
आपल्याप्रमाणे बघा, घरात आपण जर पाळली गाय वगैरे तर आपली पोळी तर पहिला गायीला द्यायची. बाकीचं पेंढा हे त्यांचं ठरलेलं आहे, त्यांचं शास्त्र आहे. शास्त्रानुसार त्यांना जेवण द्यायचं आहे. त्यांचं शास्त्र काय, आपलं काय शास्त्र. जर आपण गायींचं चारा खाल्लं ना, आपलं शिजलेलं अन्न त्यांना दिलं तर बरोबर नाही ना. शिजवलेलं अन्न काय आहे, प्रत्यक्षात कार्बन बनतं आणि त्यांचं जे कच्चं अन्न आहे ते ऑक्सिजन असतं. पण त्यांचं कच्चं अन्न आपण नाही खाऊ शकत, कारण का, त्यांचे जे जठराग्नी आहे ही कठोर आहे. ती सगळं काही उत्तमाचं उत्तम पचन करतं. आपलं जठराग्नी काय आहे, आपलं जठराग्नी तसं आहे का, नाही ना. तसं म्हणून आपल्याला जी बुद्धी दिली, ही बुद्धी कोण निर्माण केली, तर शारदा मातेने. आपल्याला काय खायचं आहे, आपण प्राण्यांचं काय खाऊ का, खाऊ शकत नाही. आपल्याला जे पचन होणार तेच आपण खाणार. मग आपल्याला शिजलेलं पचन होणार आहे ना, शिजलेलं मऊ शिजलेलंच पचन होणार. जे शिजवतं ते आपण खाणार. जे बाहेरचं कच्चं अन्न आणून ते शिजवतो ते आपण खाणार. ही बुद्धी दिली आपल्या परेमध्ये, हे शास्त्र पण आहे. आपण पक्ष्यांचं अन्न नाही खाऊ शकत. शास्त्रे पुराणे वेद श्रुती अखंड जयचे स्तवन करीती. शास्त्रांचं स्तवन करतात ना, शास्त्रांचं पालन करतात. बघा, शास्त्राला किती जो शास्त्रामध्ये आहे त्याला किती मान सन्मानत आहे. जे कार्य करणार ते शास्त्रामध्ये. मनुष्य जन्माला आला, त्याची सटी झाली, त्याच्यानंतर बारसं झालं, बारसानंतर तो मोठा झाला, शाळेमध्ये गेला, पहिलीला गेला, पहिलीनंतर तो 10वीपर्यंत गेला, 10वीनंतर पुढे कॉलेजला गेला, लग्नाचं व्हायला, लग्न मुंजण आलं. बघा, ब्राह्मण असेल तर मुंडन येतो त्यांच्या 7 वर्षानंतर. त्याच्यानंतर त्याच्यात म्हणजे ती विधी असते, हे शास्त्र आहे. कॉलेज झालं नंतर बघता नाही, म्हणजे जे शाळेत घालायला पण त्यांचं ते शास्त्र आहे, ते नियम करायला लागतात. त्यांच्यामध्ये आहे, आपल्यामध्ये आहे की नाही माहिती, पण मनुष्यामध्ये ते आहेच आहे. भरवायला बघा, लहान मूल 7 महिन्याचं झाला तर त्याला भरवायचं आहे, त्याचं पण एक विधी असते, शास्त्र असते, ते करायला लागतं. आम्ही करता की नाही, आम्ही करतो की नाही ते आपल्याला नाही माहिती, पण का आम्ही नाही करत, पण काही करतात आणि करायलाच पाहिजे. शास्त्र आहे, नियम आहे त्याला. म्हणजे जे आहे ते शास्त्र मनुष्याला आहे, प्राण्यांना नाही. प्राण्यांना शास्त्र नाही, फक्त मनुष्याला आहे. जे पुराणे आहे, जर ईश्वराचं कार्य जर लिहूनच ठेवलं नसतं 18 पुराणामध्ये, तर आपल्याला काय ईश्वराची ओळख झाली असती हो, काहीच झाली नसती. शारदा मातेने ते लिहून ठेवलं, मग हे कार्य ज्याच्याकडून करून घेतलं, खरंच तिथे किती शारदा मातेने उत्तम असं कार्य करून घेतलेलं आहे. 18 पुराण व्यास मुनींनी लिहिलं, भगवद्गीता व्यास मुनींनी लिहिलं. किती मोठं कार्य ते शारदा मातेने करून घेतलं हो. गाऊन घेतलं, वेद व्यास करून गाऊन घेतलं. किती मोठं कार्य करून घेतलं शारदा मातेने. ज्यांच्याकडून गाऊन घेतो, ज्यांच्याकडून सिंगिंग करून घेतो, बघा गाणं पण गाऊन घेतो, ही शारदा मातेचेच लक्षण आहेत. शारदा माताच तिथे आहे. वेद पुराणांचा जो अभ्यास करतो तिथे पण शारदा माता काम करते. जिथे जिथे कीर्तन होतात, कथा होतात, त्या भगवंताची कथा कीर्तने होतात. शाळेमध्ये टीचर्स असतात, प्राध्यापक असतात. पूर्वी काय बाई नंतर गुरुजी नंतर मोठे मोठे प्राध्यापक, मुख्याध्यापक, शाळेमधले टीचर्स, हे जे असतात ते हे कोणाचं कार्य आहे, ते शारदा मातेचंच तर कार्य आहे. अखंड जयचे स्तवन करते, अखंड त्याचे स्तवन करतात. कोणाचे करतात हो, वेद शास्त्रे पुराणे भगवद्गीता. बघा भगवद्गीतामध्ये काय केलेलं आहे, त्या श्रीकृष्णाचं सगळं सांगितलं, काय ते श्रीकृष्णाने कार्य केले. रामायण काय आहे, त्या रामाने कार्य केलेलं आहे. त्या रामाचं सगळं चरित्र, उत्तमाचं उत्तम चरित्र त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. कोणी लिहिलं तर वाल्मिकीने. हे शारदा माता कार्य करायला सुद्धा काय करायला लागतो, लहानपणापासून त्या ईश्वराची भक्ती करायला लागते. ईश्वराची भक्ती केली तर उत्तम. बघा त्या वाल्या कोल्याच्या मुखातून रामायण लिहून गेलं, रामायण काव्य गाऊन घेतलं आणि तसं त्यांनी लिहून घेतलं, तसं त्यांनी लिहिलं. पण हे करताना त्याला 12,000 वर्ष तपश्चर्या करायला लागली श्रीरामाची. असंच नाही शारदा माता, बघा उत्तम असं ज्याच्याकडून कार्य करून घेते
तर ती शारदा माता त्या ईश्वराची पहिला भक्ती करून घेते, तर त्याच्याकडून उत्तम असं कार्य करून घेते. मनुष्याकडे दोन्ही गुण असतात, एक चांगला गुण, एक अवगुण, दोन्ही गुण असतात. पण अवगुण जर बाजूला केले तर सगळे सद्गुण राहतात. बघा, मनुष्याकडे ज्ञान आणि अज्ञान असते, ही दाखवणारी कोण आहे? तर शारदा माता ना. सद्गुरू दाखवतो कोणाच्या कृपेने? शारदा मातेच्याच कृपेने तर दाखवतो. शारदा माता सद्गुरूला सहाय्यक आहे, अति जवळीक आहे. तर शारदा माता सद्गुरूच्या अति जवळीक आहे. तर कोण? शारदा माता आहे. आणि मनुष्याकडे ज्ञान पण आहे आणि अज्ञान पण आहे, पण अज्ञान जर बाजूला काढला सद्गुरूंनी तर त्या मनुष्याकडे काय राहतो? ज्ञानच तर राहतो. मग हे कोण करेल? तर सद्गुरू करेल. पण कोणाच्या थ्रूनी करेल? कोणाच्या कृपेने करेल? तर शारदा मातेच्या. नाना रूपी जयेस भजती प्राणी मात्र. नाना रूप. बघा, कधी कधी ते सद्गुरूचं रूप घेऊन येईल, कधी कधी संतांचं रूप घेऊन येईल, कधी कधी टीचर्स. बघा, शाळेमध्ये शिकवतात ना, शाळेमध्ये जे पूर्ण पहिलीपासून जे पूर्ण ग्रॅज्युएशनपर्यंत शिकवतात ती कुठली विद्या आहे? तर पोट भरायची विद्या. पोटाला जे लागतं अन्न ते कसं मिळवायचं ही ती विद्या पूर्ण किती 15 वर्षे शिकतो. हे कोण आहे? शारदा माताच आहे ना. शारदा माताच पहिलीपासून 15वीपर्यंत ग्रॅज्युएशनपर्यंत येतो, म्हणजे 15 वर्षे शिक्षण. कोणी 20 वर्ष शिक्षण घेतो, कोणी 25 वर्ष शिक्षण घेतो. का हो? पोट भरायचंय, चांगला पैसा कमवायचंय. हे आतून कोण निर्माण करतो शब्द? तर शारदा माता करते. जे वेदशास्त्रांची महिमा, जे निरुपमाची उपमा, जय करिता परमात्मा ऐसे बोलिले. बघा, वेदशास्त्रांची जी महिमा सांगेल कोण सांगणार महिमा? शारदा माता. कोण सांगणार महिमा? ती परेमध्ये जे शब्दांचं अंकुर फोडते आणि कंठामध्ये आणते, तिथून कंठातून वैखरीवर आणते, वैखरीतून वाणीमध्ये बाहेर पडतात. एखादं वेदशास्त्रांची महिमा, वेद आहेत, ते वेदशास्त्रांची महिमा सांगणारी कोण आहे? तर शारदा माता. जी निरुपमाची उपमा. बघा, निरूपण द्यायच्या वेळेस उपमा देत असते. शारदा माता ओळखायची आहे आपल्याला, कुठून उपमा देणार? वाल्याकोली कसा होता? त्याच्याकडे अज्ञान होता, पण आतमध्ये ज्ञान कोणी फोडलं? शारदा मातेनेच तर फोडलं. पण कोणाच्या थ्रूने फोडलं? नारदाच्याच थ्रूने. नारदाच्या कृपेनेही सांगितलं ईश्वराचं नाव घे. जेवढं पाप केलंस ना, त्या पापाचं वाटेकरी कोणी होत नाही. मग ह्या पापाचं क्षालन करायचं आहे तुला, तर ईश्वराचं नाव घे, तरच ते पापाचं क्षालन होणार. आणि निश्चय निर्माण केला आतमध्ये. बघा, निश्चय निर्माण केला त्या परेत, आणि त्या रामाचं नाव घेतलं. रामाचं नाव परेतून पहिला तर काय घ्यायचं हो? जे कृत्य करायचा तोच नाव घ्यायचा. काय कृत्य करायचा? तो मारायचा. मग मारा करताना राम उच्चार आलं, आणि रामाचं असं 12,000 वर्ष जप केलं, आणि प्रत्यक्षात त्या रामाचं काव्य लिहिलं हो. राम जन्माला यायच्या अगोदर रामायण लिहून घेतलं, त्याचं काव्य पूर्ण लिहून घेतलं. कोणाच्या कृपेने? शारदा माताच्या कृपेने. बघा, ही निरुपमाची काय निरूपण आहे, त्याच्यावर ही उपमा देता येते आपल्याला. शारदा मातेने कुठलं कार्य करून घेतलं? तुकाराम महाराज घ्या. तुकाराम महाराजांची जी 11वी अगोदरची पिढी होती, त्या 11वी पिढीतून त्या ईश्वराला, पांडुरंगाला गाऱ्हाणं घातलं की माझ्या वंशामध्ये अखंड तुझं नामस्मरण करणारा पुत्र येऊ दे. माझ्या वंशामध्ये सांगितलं, माझ्या वंशात तुझं नामस्मरण करायला पुत्र येऊ दे. त्याला माहिती नव्हतं ईश्वर काय आहे. लोकांच्या वारी जातात ना, दिंडी जातात, त्या दिंडीतून गेले. 11वा वंशज अगोदरचा, तुकाराम महाराजांच्या 11वा वंशज पाठचं
आणि तुकाराम महाराज 11वा आहे. त्याच्या अगोदरचे 11व्यापासून 1 पर्यंत काही वंशज आहेत, ते वंशज कुठे गेले? दिंडीतून प्रत्यक्षात पांडुरंगाच्या वाडीला गेले आणि मंदिरात गेले हो पांडुरंगाच्या. जेव्हा जेव्हा त्या चरणावर डोकं ठेवलं आणि हात ठेवलं ना, त्यांना पांडुरंगाचे पाय एवढे मऊ मऊ वाटायला लागले हो. आणि डोकं ठेवलं आणि काहीतरी 2-3 वाडी केल्या त्यांनी आणि सांगितलं की पांडुरंगा, अरे एवढे एवढे मऊ तुझे पाय, मी कधी तो देव बघितलंच नाही हो. एवढे मऊ तुझे चरण, कधीच मी देह तुझा बघितलंच नाही, कधी तुझं हे बघितलंच नाही. काय काय तुझं रूप आहे, एवढं सुंदर रूप आहे. आणि तुझं नामस्मरण करता करता ही लोक तेवढ्या लांब चालत येतात, पण काही वाटत नाही, थकवा जाणवतच नाही. हे त्याला प्रत्यक्षात भासलं आणि त्या पांडुरंगाला गाऱ्हाणं ठेवलं की माझ्या वंशात तुझं अखंड नामस्मरण करणारा पुत्र पाहिजे. त्याला पुत्र नाही, पण माझ्या वंशामध्ये पाहिजे तुझं नामस्मरण करायला. बघा, त्या पिढीने निवेदन ठेवलं आणि 11व्या वंशाला, 11वा वंश जेव्हा आला तुकाराम महाराज, तेव्हा तो अखंड नामस्मरण करत होता. कुठून निवेदन ठेवलं आणि कुठे पूर्ण झालं? बघा, किती पिढ्या गेल्या पुढे, 10 पिढी गेली, 11व्या पिढीला तुकाराम महाराज आले. मग हे शब्द, माझ्या वंशाला तुझं नामस्मरण करणारा वंश पाहिजे, पुत्र पाहिजे, म्हणजे त्याला पुत्र नसून माझ्या वंशात असा पुत्र दे की तुझं अखंड नामस्मरण करेन. तिथून ते निर्माण कोणी केले शब्द? हो, शारदा मातेने केले. काय ही उपमा आहे बघा, निरुपमाची. निरुपमा म्हणजे निरूपण, म्हणजे स्पष्टीकरण, म्हणजे ते ईश्वराचं स्तवन. बघा, त्या शारदा मातेचं स्तवन, इथून ते तिने शब्द फोडले त्या वंशजनी आणि 11वी पिढीला प्रत्यक्षात तुकाराम महाराजांनी अखंड पांडुरंग पांडुरंग बोलत आले. जय करिता परमात्मा ऐसे बोलिले. बघा, परमात्माच आहे ना, परमात्मा बोलण्यासाठी पण त्या परेमध्ये अंकुर फोडणारी कोण आहे? तर शारदा माता. जे वेदशास्त्र ऐसे बोलीजे, नाना विद्या कळा सिद्धी, नाना निश्चयाची बुद्धी, हे ते जे सूक्ष्म वस्तूंची शुद्धी ज्ञाप्ती मात्र इथे दिले. बघा, ज्ञाप्ती मात्र दिलं. बघा, नाना विद्या, जेवढे विद्या घेते, जेवढ्या प्रकारच्या विद्या घेता येतील ना, त्या कळा. बघा, रावण घ्या, रावणाने किती भक्ती केली हो? 36 प्रकारची भक्ती केली. त्या कोणाची? महादेवाची. 36 भाषेमध्ये काही कळा असतील त्याच्याकडे, त्या कळा. मग ही कळा कोणी फोडली? शारदा मातेने. भक्ती करण्याची कळा कोणी फोडली? तर शारदा मातेने. नाना विद्या घ्या. बघा, कोण कोण काय काय करतो, काय काय घेतो. कोण कथा कीर्तन वाचक असतो, कोण तांत्रिक मांत्रिक सांत्रिक असतो ना. जो तांत्रिकामध्ये उत्तम करेल तो उत्तमच असतं. कोण काळा जादू वगैरे करणारा असतो, ह्या पण विद्याच झाल्या. कोण मारण तारण हरण करणारा असतो, ह्या पण विद्याच झाल्या. बघा, कोण बांधी करणारा असतो, ह्या पण विद्याच झाल्या ना. या कुविद्या. बघा, सुविद्या आणि कुविद्या ह्याच्या सगळ्या टोटल विद्या आहेत. पण कुविद्या कुठल्या, सुविद्या कुठल्या? ज्या अति सुविद्या आहेत तिथे शारदा माता उत्तम असं काम करते. इथे पुढे दिले शारदा मातेने. बघा, शारदा मातेचं दिलंय सिद्धी, कळा सिद्धी, रिद्धी सिद्धी घेतात ना का, आणि सभेमध्ये जातात का, त्यांना पैसा पाहिजे असते आणि बोलतात सभेमध्ये. तिथे पूर्वी गावागावामध्ये हे रिद्धी सिद्धीवाले जायचे आणि काय बोलायचे, एकीकडे कथा कीर्तने चालायचे नाही, एकीकडे हे रिद्धी सिद्धीवाले असायचे. तेव्हा रिद्धी सिद्धीवाले काय, अरे तिथे कथा कीर्तनवाले आहेत ना, आता आपल्याकडे कोण येणार रिद्धी सिद्धीचे बघायला. म्हणून ते काय करायचे, माती घ्यायची आणि सांगायचे, पब्लिकला सांगायचे, अरे ह्याच्यापासून आपण काय करूया.
तर पब्लिक म्हणायचं साखर निर्माण करा. मग हे रिद्धी सिद्धीतून साखर निर्माण करायचे. असे काही काही वस्तू, खूप चांगले चांगले वस्तू करायचे. पण हे कोणाला माहिती पडलं? कोणाला माहिती पडलं? जो परमार्थिक आहे त्याला माहिती पडलं, अरे ह्याच्याकडे रिद्धी सिद्धी आहे ना. मग रिद्धी सिद्धी असेल ना, तिथे बोलतात एक वस्तू असते ती उपडी घातली ना तर ह्याची रिद्धी सिद्धी कधी कामच करत नाही. असं म्हणजे एक कुविद्या असते, हे लोकांना फसवण्यासाठी, लोकांकडून पैसा निर्माण करणे, लोकांना आश्चर्यचकितमध्ये टाकण्यासाठी. बघा, जे बोलतात ना हाताची हात चलाखी म्हणतात, कसं निर्माण करतात होते हात चलाखी. पटकन कशाचं पक्षीच काढतील, कशाचं काय काढतील. बघा कसं आपल्याला वाटणारच नाही. आपण म्हणलं हो ह्याने जादूतून सगळं काढलं, पण तो असं त्यांनी जर निर्माण केलं असतं मग सगळे पक्षी त्यांनीच केले असतं ना निर्माण, ते ईश्वराने केलंच नसतं. हे सगळं ईश्वर करता आहे हो. पण हे मधीतच आलेत ना रिद्धी सिद्धीवाले, त्यांना वाटतं का आम्हीच निर्माण करतो पक्षी. बघा कागदाचं फूल निर्माण करतात, गुलाबाचं फूल करतात, कधी जिवंत पक्षी करतात, रुमालाचं पक्षी करतात. पण ह्यांच्याकडे हे पक्षी असतो का? पण ही हात चलाखी असते, हात चलाखी, ही रिद्धी सिद्धी. पण ही ओळखता आलं पाहिजे. पण जो ज्ञानी असेल त्यालाच ओळखता येईल की ही हात चलाखी आहे. बाकीचे अज्ञानी असतील त्याला देव मानायला जातील, आहे ना. देव त्याला नमस्कार करायला जातील, त्याला मान सन्मान द्यायला जातील. पण जो ईश्वराची भक्ती करतो, ईश्वराची उपमा देतो, ईश्वराचं सगळं काही करतो, त्याला नाही मान सन्मान देणार. जगामध्ये असंच आहे, असंच आहे. खोट्याला बोलतात ना, खोटं खोटं करतो त्यालाच सगळे साथ द्यायला जातात. सत्य सत्य बोलतो त्याला कोणी नाही साथ देत. पण एकच लक्षात ठेवा, खोट्याला परमेश्वर कधी साथ देत नाही, सत्याला नेहमी साथ देतात. म्हणून सत्य बदलून घेणारी, सत्य आतून परेमधून बोलणारी ही शारदा माता जाणीवपूर्वक आहे. आणि इथे दिलंय बघा, नाना निश्चयाची बुद्धी, निश्चय करत राहिलं तर नाना बुद्धी येतात. पण नाना बुद्धी, पण त्याच्यातली सुबुद्धी आहे का हे बघा कसं सांगितलंय. जे सूक्ष्म वस्तूंची शुद्धी, बघा नाना बुद्धी येतील त्यांच्याकडे, पण सूक्ष्म म्हणजे काय? ज्ञानातून पाहिलं हे सूक्ष्म बघणारं कोण आहे? प्रत्यक्षात गणेश, श्री गणपती घ्या. सूक्ष्म नजर कशी आहे त्यांची, बारीक, एकदम बारीक डोळे आहेत, तीक्ष्ण आहेत, पण अतिसूक्ष्म वस्तू बघतो ना. त्या गणपतीच्या पुढ्यामध्ये पापी गेला ना, तो लगेच कानाला हात लावतो. गणपती बाबा मी असं पिली, दारू पिली, मला माफ कर, लगेच बोलतो. कारण का? तीक्ष्ण त्याच्याकडे नजर आहे, त्याला कळतं की तू दारू पिऊन आलास. जो पापी आहे ना, जो खूपच सगळ्यांना त्रास देणार आहे, तो जरी गणपतीच्या समोर राहिला तरी आतून बोलतो मी बरंच त्रास देते, मी बरंच त्रास दिलेला आहे, आतून बोलत असतो. कारण का? ते गणपतीला कळतो की ही किती चालाक आहे बाई, ही किती चतुर आहे, हा मनुष्य किती चतुर आणि चालाक आहे, तो ओळखतो बरोबर. मग गणपतीच्या समोर उभं राहताना दोन्ही कानाला हात पकडतो. कारण आतूनच वंदन करतो ना, आतूनच पकडतो, कोणाला दिसत नाही. पण ओळखणारा कोण आहे? श्री गणेश आहे ना. अतिसूक्ष्म, जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी करतात. ज्ञाप्ती मात्र म्हणजे काय? जाणीवपूर्वक. ज्याच्याकडे जाणीव आहे, जाणीवीतून कार्य करणारी शारदा माता आहे. सांगितलं ना, जाणीव म्हणजे काय? तर जे सार घ्यायचंय, काय घ्यायचंय? सार. सगळे सार उचलायचे. सार उचलणं म्हणजे जाणीवपूर्वक. जे हरिभक्तांची निजभक्ती, अंतर्निष्ठांची अंतर्स्थिती, जे जीवनमुक्तांची मुक्ती सायुज्यता, ते हरिभक्तांची निजभक्ती आहे ती. बघा, हरिभक्त म्हणजे कोण? अखंड हरीचं नाम पांडुरंग बोलणारे. बघ तुकाराम महाराजांची निजभक्ती, त्यांची जी भक्ती होती ही निजभक्ती शारदा माता होती. ज्ञानेश्वरांची निजभक्ती प्रत्यक्ष शारदा माता होती, आहे ना. अखंड नामस्मरण करणारे पांडुरंगाचे. पांडुरंग म्हणा, सगळे देवता म्हणा, जो अखंड नामस्मरण करतो त्याच्याकडे निजभक्तीचं कार्य कोण करते? शारदा माता. निजभक्ती म्हणजे काय? अखंड त्या जिभेवर त्या ईश्वराचं नाव घ्यायचंय.
झोपला तरी पण ते ईश्वराचं त्या जिभेवर ईश्वराचंच नाव असते, झोपला तरी सुद्धा. मग हे कार्य कोण करते? आता प्रत्यक्षात तो देह झोपतो, पण अखंड त्या जिभेवर कार्य कोण करतो? बघा, अर्जुन घ्या. अर्जुनाने अखंड कृष्णाचं नामस्मरण केलेलं आहे, श्रीकृष्णाचं. कृष्ण कृष्ण म्हणत होता, झोपला तरी पण त्या जिभेवर कृष्णाचं नाव होतं, श्रीकृष्णाचं नाव होतं. मग हे जिभेवरचं कार्य कोणी केलं? हे कोणी केलं बघा? भक्ती कोणी केली? तर शारदा माता. कारण वाणीची कारक आहे ना शारदा माता. मग त्या जिभेवर अखंड कृष्ण 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 बोलत राहिला. कोण? अर्जुन. अखंड. मग हे जिभेवरचं कार्य कोणी करून घेतलं? तर शारदा मातेने. म्हणून त्याला म्हटलंय, म्हणून काय म्हटलंय? हरिभक्तांची निजभक्ती. अंतर्निष्ठांची अंतर्स्थिती, जे जीवनमुक्तांची मुक्ती सायुज्यता. अंतर्निष्ठांची, अंतर्निष्ठे म्हणजे पूर्ण आतून निष्ठेने कार्य करणारी. निष्ठेने जो व्यक्ती कार्य करेल आतून, तिथे शारदा माता उत्तमाचं कार्य करते. अंतर्स्थितीतून उत्तमाचं करत असेल तर जीवनमुक्तांची मुक्ती. जीवनमुक्त जगले पण असं बोलतात ना, संसारात आहे पण संन्याशी. जीवनमुक्तांची मुक्ती तिथे संसारात आहे पण संन्यासाचं काम करते. मग त्याच्यात कशाच त्या व्यक्तीला मोह नाही राहत. हे कोण काम करून घेते? तर शारदा माता. सायुज्यता. मग संसारात राहून सुद्धा मोह कुठल्या वस्तूचं राहत नाही, तिथे सायुज्यता मुक्ती मिळते. मग ही मुक्ती मिळवून कोण देते? तर शारदा माता. कारण शारदा माता जे अंकुर फोडते ना परेमध्ये, मग ही चांगले फोडते का वाईट फोडते? कशावरून सिद्ध होणार? अखंड नामस्मरणात असेल तर ती चांगलंच फोडणार परेमध्ये, पण तो नेणीव मध्ये असेल तर तिथे वाईटच फोडणार. कसं शारदा मातेचं कार्य आहे बघा, ज्ञाप्तिमात्र आहे कार्य, जाणीवपूर्वक.